नमस्कार. बाप्पांच्या आगमनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता 11 दिवस बाप्पा आपल्यासोबत असणार आहे. 11 दिवस बाप्पांच्या प्रसादाला रोज वेगवेगळे मोदक करायला हवेत. असेच 2 वेगळ्या प्रकारचे मोदक झटपट होणारे आज आपण बघतो आहे. सगळ्यात पहिले आपण झटपट होणारे पुरणाची टेस्ट असणारे मोदक बघणार आहोत. तर यासाठी 100 ग्रॅम बेसन घेतलं आहे, 100 ग्रॅम साखर घेतली आहे, 3 मोठे चमचे तूप घेतलं आहे साजूक आणि वेलची पावडर घेतलं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला पाक करून घ्यायचं आहे. तर अर्धी वाटी पाणी मी पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे. पातेलं गरम झालेलं आहे आपलं. यात साखर घालून घेतली, 100 ग्रॅम साखर आपण जी घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे मंद गॅसवर आपल्याला पाक होऊ द्यायचं आहे. पाक होतपर्यंत आपण बेसन भाजून घेऊया. तर तूप मी पॅनमध्ये घालून घेतलेलं. तूप गरम झालं की यात आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे आणि हे बेसन मी घालून घेतलं. यात भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. याप्रमाणे छान असा गुलाबी रंग येतपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. आणि हे बघा छान असं तूप सुटलेलं आहे. तर आता आपल्याला गुलाबी रंग येतपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे, रंग याचा बदलतपर्यंत. आणि हे बघा छान असा रंग आलेला आहे याला. तर बेसन आपलं भाजून झालेलं आहे. गॅस बंद करून दिला आहे आणि बेसन थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. तर आता आपण पाक बघून घेऊया. पाकाचा गॅस मी मध्ये बंद करून दिलेला होता. तर बघून घेऊया हा पाक आपला झाला आहे किंवा नाही. तर चेक करूया. तर अजूनपर्यंत तरी पाकाला तार आलेला नाही आहे. थोडासा अजून पाक होऊ द्यावा लागतो. गॅस मी सुरू करून घेतलेला आहे आणि थोडा वेळ होऊ द्यायचा हा पाक. तर आता छान असा हा पाक घट्ट आलेला दिसतो आहे आणि आपण चेक करून घेऊया. तर बोटावर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर छान असा हा पाकाला तार येतो आहे. पाक आपला झालेला आहे आणि गॅस मी बंद करून दिलेला आहे. तर हा पूर्ण पाक आपल्याला बेसनामध्ये काढून घ्यायचा आहे. याप्रमाणे पूर्ण पाक मी बेसनामध्ये घालून घेतला आणि हे आता आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर यात आपल्याला वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स पण घालायचे आहे. तर 1 छोटा चमचा वेलची आणि जायफळचं पावडर घालून घेतलेलं, 2 चमचे ड्रायफ्रूट्सचे काप करून घातलेले आहेत. मिक्स करून घ्यायचं आहे. कंटिन्यू मिक्स करत राहायचं मिश्रण घट्ट येतपर्यंत. याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. छान असा गोळा तयार होतपर्यंत आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. छान असं घट्ट आलेलं आहे. हे यापेक्षा घट्ट आपल्याला नको आहे आणि यापेक्षा मऊ पण नको आहे. तर हे असं मिश्रण आपल्याला पाहिजे आहे. मोल्डला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि यात आता आपल्याला एकतर ड्रायफ्रूट्सचे काप घालायचे किंवा केसर घालायचं, त्यामुळे मोदक छान दिसतो. तर मी इथे पिस्त्याचे काप करून लावून घेतलेले आहे आणि वरतून हे मिश्रण लावून घेतलेलं आहे. घट्ट असं मिश्रण लावून घ्यायचं, दाबून घ्यायचं आहे आतमध्ये मोल्डमध्ये, जेणेकरून छान असा पाकळ्यांचा शेप दिसेल त्यात. आणि छान असं हे आपण मोल्डमध्ये भरून झालेलं आहे. बघा, काढून बघून घेऊया. तर हा आपला मोदक तयार झालेला आहे. सुरेख असा हा आपला मोदक तयार झालेला आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला मोदक भरताना मोल्डला तूप लावून घ्यायचं आणि हे छान असं आपलं मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणे हे मिक्स करून घ्यायचं, नाही तर हे घट्ट येतं. तर याप्रमाणे आपण सगळे मोदक आता भरून घेणार आहोत. बघा, अतिशय मऊ असं हे मिश्रण आहे आपलं आणि सगळे मोदक याप्रमाणे भरून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हाही मोदक आपला खूप सुरेख झालेला आहे. बाहेरून पिस्त्याचा छान असा त्याला रंग आलेला आहे. पिस्ता लावल्यामुळे एक त्याचा पिस्त्याचा काप त्यावर उठून दिसतो आहे. पुन्हा एक भरून घेऊया. एवढ्या मिश्रणात आपले साधारण 10 ते 11 मोदक होणार आहे. पण आपण गणपती बाप्पांना 5, 7, 9, 11 किंवा 21 मोदक करतो. इथे आपण 5 किंवा 7च मोदक करणार आहोत वेळेअभावी. तुम्ही मात्र पूर्ण करू शकता. तर हाही मोदक आपला तयार झालेला आहे. बघा, आणि सुरेख असा रंग आलेला आहे मोदकांना. झटपट मोदक आपले तयार झालेले आहे. अतिशय कमीत कमी वेळात पुरणाच्या टेस्ट असलेले हे मोदक आपले तयार आहे.
आणि पुरणाचे मोदक जर करतो म्हटलं तर बराच वेळ जातो, पण याप्रमाणे जर करायला घेतले तर झटपट होतात, शिवाय टेस्ट पुरणाचीच असते. तर याप्रमाणे 11 मोदक आपण एवढ्या मिश्रणात करून घेतलेले आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर आता आपण दुसरा प्रकार बघतो आहे. तर हे मोदक खूप सुरेख टेस्ट असलेले आहे. तर हे मोदक कशाचे? तर हे मोदक आपण पनीरपासून करतो आहे. पनीर घेतला आहे 125 ग्रॅम, पिठी साखर घेतलेली आहे, काजूचं पावडर करून घेतलेलं आहे आणि कोकोनट पावडर घेतलेलं आहे, वेलची पावडर घेतलेलं आहे. तर पनीरचे आपण जे क्यूब्स घेतलेले आहे हे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे आता आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचे आहे. तर मिक्सरच्या पॉटला मी घालून घेतले. अगदी सेकंदासाठी 2 ते 3 वेळा आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आणि हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पनीरचं. तर हे आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर पॅनमध्ये घालून घेऊया. पॅनमध्ये हे मिश्रण मी घालून घेतलेलं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे, हाय फ्लेमला नाही ठेवायचं कारण जळू शकतं ते. लो फ्लेमलाच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटासाठी भाजायचं आहे. यात मी पाऊण वाटी पिठी साखर घातलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. साखरेमुळे थोडंसं याला पाणी सुटतं, पण हे आपण थंड केल्यानंतर पुन्हा घट्ट येतं. याप्रमाणे आपण 2 ते 3 मिनिट भाजून घेतो आहे हे आणि हे छान असं भाजून झालेलं आहे बघा. तर गॅस मी बंद करून दिलेला आहे आणि हे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. थंड करायला आपण काढून घेतो आहे आणि काढून घेतलेलं आहे मी एका प्लेटमध्ये. तर याच पॅनमध्ये आपल्याला पुन्हा 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण एक सारणाचं मिश्रण तयार करतो आहे. कोकोनट पावडर घेतलेला आहे आपण. तर त्यातले पूर्ण कोकोनट पावडर आपल्याला नको आहे, अगदी 2 चमचे कोकोनट पावडर घातलेलं आहे. काजूचं पावडर घेतलेलं आहे, तेही आपल्याला 1 चमचा घालायचं आहे, फक्त 1 चमचा घालून घेतलेला आहे. आणि आता यात आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. तर पिठी साखर इथे मी 2 चमचे घालते आहे, 1 चमचा घातलेली आहे आणि आणखी 1 चमचा आपल्याला घालायचा आहे. तर हे 2 चमचे पिठी साखर हे आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त रंग वगैरे बदलतपर्यंत आपल्याला भाजायचं नाही, पण अगदी 2 मिनटासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर. याप्रमाणे थोडंसं मिक्स पण होतं ते आणि भाजलं पण जातं, तर त्याला छान अशी टेस्ट येते. याप्रमाणे भाजून घ्यायचं आहे. आणि यात आता आपल्याला आणखी एक पदार्थ ॲड करायचा आहे. तर कोणता ते बघूयात आपण. तर एक मी पनीरचं क्यूब घेतलेलं आहे आणि हे छान यात किसून घ्यायचं असं. तर 2 ते 3 चमचे हे पनीरचं किस करून घातलेलं आहे. तुम्ही इथे पनीरचं प्रमाण जास्तही घेऊ शकता, त्याने काही चवीमध्ये फरक पडणार नाही. तर याप्रमाणे आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचं आहे आणि मी गॅस बंद करून दिलेला आहे, पण पॅन गरम असल्यामुळे थोडा वेळ मिश्रण असंच हलवत राहायचं आहे आपल्याला. तर हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हे आपलं सारणाचं मिश्रण आहे. एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं. वेलची पावडर घालून घ्यायची आहे. दोन्ही यात आपल्याला वेलची पावडर घालायची थोडी थोडी, अगदी छोट्या चमच्याने आपण अर्धा ते पाऊण चम्मच घातलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे. जर तुम्हाला पनीरचं मिश्रण सैल वाटत असेल तर थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, पण हे राहून थंड होते. थंड झालं की हे घट्ट होत असते, त्यामुळे फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरीही चालते. आणि हे जे आपण सारणाचं मिश्रण केलेलं आहे याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स किंवा छोटे छोटे मोदक तयार करून घ्यायचे आहे. अगदी छोटे छोटे, जे आपले पनीरच्या मिश्रणाच्या आतमध्ये आपल्याला सहज भरता येईल. आपण मोल्डमध्येच हे पण मोदक करणार आहे. अतिशय झटपट होणारे आपले दोन्ही प्रकारचे मोदक आहे आणि खूप टेस्टी. शिवाय 10 ते 12 दिवस हे मोदक सहज राहू शकतात. याप्रमाणे आपण 5 छोटे छोटे मोदक करून घेतलेले आहेत सारणाचे आणि मोल्डला मी आता तूप लावून घेतलेलं आहे. तर यात आता आपलं केसरचे धागे घालणार आहोत आपण. तर थोडेसे मी केसरचे धागे घेतलेले आहेत आणि हे बघा या पद्धतीने इथे आतमध्ये घालून घ्यायचं. जो मोल्ड आहे आपला त्याच्या आतमध्ये घालून घेतलेलं. थोडं थोडं आपल्याला मिश्रण प्रेस करून इथे लावून घ्यायचं आहे पनीरचं मिश्रण. याप्रमाणे पूर्ण आपल्याला भरून नाही घ्यायचं, आतमध्ये आपल्याला सारण घालायचं आहे आणि याप्रमाणे आपण पूर्ण करून घेतलेलं आत बंद करून घ्यायचं आहे आणि आतमध्ये हे
आपल्याला छोटे बॉल्स जे आपण करून घेतलेत मोदकाचे ते घालून घ्यायचे. तर थोडंसं मी त्याला अजून छोटं केलं, तेवढं आतमध्ये जात नव्हतं आणि बाहेरून बंद करून घेतलेला आहे. हा मोदक आपला तयार झालेला आहे. छान असा प्रेस करून घेतला आणि आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. आतमध्ये सुरेख असा मोदक तयार झालेला आहे बघा. छान असा रंग त्याचा आणि वरतून ते केसराचे धागे. सुरेख असा हा मोदक दिसतो आहे आपला. पाहायला जेवढा सुरेख तेवढाच हा टेस्टी पण आहे. तुम्हाला आणि बाप्पाला नक्की आवडेल आहे. तर याप्रमाणे आपल्याला मोदक करून घ्यायचे आहेत. तर इथे आपण तेवढ्याच मिश्रणात 7 मोदक केलेले आहे. 7ही मोदक झालेले आपले आणि एक शेवटचा मोदक आहे जो 7वा तो मी करायचा ठेवलेला आहे. तर हा आपण पुन्हा एकदा कसा करायचा ते बघणार आहोत. तर इथे मी मोल्डला तूप लावून घेतलेलं आहे आणि पनीरचं मिश्रण ठेवून घेतलेलं आहे. तर आतमध्ये हे आपल्याला सारणाची गोळी ठेवून घेतलेली आहे बॉल आणि वरतूनही असं बंद करून घेतलेलं आहे. तर हा आपला 7वा मोदक आहे. हाही मोदक आपला छान असा झालेला आहे बघा. बाहेर काढून घेऊया. सुरेख असे आपले हेही मोदक झालेले आहे. अगदी झटपट झालेले आपले मोदक आहे. कमीत कमी वेळात सुरेख असे मोदक, जेवढे दिसायला सुरेख तेवढेच टेस्टी. या वर्षीच्या गणपती बाप्पांच्या प्रसादाला तुम्ही नक्की याप्रमाणे दोन्ही प्रकारचे मोदक नक्की ट्राय करू शकता. तर याप्रमाणे तुम्ही नक्की एकदा करून बघा. 10 दिवसांपैकी एका दिवशी तुम्हाला हे मोदक करता येऊ शकते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त जवळच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.